नदीतली वाळू आहे, नाल्यातली वाळू आहे, याचा वापर कमी करून कृत्रिम वाळू एमसँड जी आपण तयार करतो आहे, या कृत्रिम वाळू करता जे आपण शासनाने पॉलिसी केली आहे की जेवढे क्रेशर्स या कृत्रिम वाळू करता लागतील तेवढे क्रेशर्स राज्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने किमान 50 ते 100 क्रेशर्स एमसँडचे प्रमोट करावे आणि या सर्व नवीन आणि जुन्या क्रेशरला इंडस्ट्रियल पॉलिसीच्या बेनिफिट द्यावे, महसुली अधिनियमात आम्ही काही सूट दिली आहे ती बेनिफिट द्यावे। आणि आता याच्यामध्ये महत्वाचं असं आहे, जे कृत्रिम वाळू तयार होणार आहे त्याला जी रॉयल्टी लागणार आहे, स्वामित्व लागणार आहे, त्याला फक्त 200 रुपये लागणार आहे, 200 रुपये ब्रास। आणि नैसर्गिक वाळू जी आहे, रेतीची वाळू जी आपली नदीतली वाळू आहे, तिला 600 रुपये ब्रास लागतात। 400 रुपयाची सूट आम्ही दिली आहे रॉयल्टीवर। त्यामुळं नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर विपिन ईटनकर यांनी जो पुढाकार घेतला मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आमचे पुणे जिल्हाधिकारी 17 सप्टेंबरला एक मोठा एमसँडवर त्या ठिकाणी सेमिनार करताय। मला वाटतं या राज्यामध्ये नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू या ठिकाणी वापरण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही आणला आहे। दुसरा प्रश्न आपण जो विचारला, शासनाने जो 2 सप्टेंबरला GR काढला आहे मराठा समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळण्याबद्दल, ओबीसी सर्टिफिकेट मिळण्याबद्दल, त्याबद्दल आपण विचारलं की सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये कॅव्हेट दाखल केला आहे, तर हा त्यांचा अधिकार आहे कॅव्हेट दाखल करण्याचा। शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले अधिकार आहेत सुप्रीम कोर्टात जाण्याचे, हायकोर्टमध्ये जाण्याचे। शासन आपली बाजू मांडेल। ओबीसी आरक्षण समितीच्या लोकांनी म्हटलं आहे की आम्हाला कोर्टात जायचं आहे, प्रत्येकाला आपापला अधिकार आहे। त्यामुळं शेवटी जर ही न्यायालयीन लढाई झाली, न्यायालयीन लढाई होऊ नये, पण झाली तर मात्र त्यामध्ये योग्य बाजू न्यायालयासमोर मांडण्याचं काम शासन करेल। सगळं पार पडलं आणि मुंबईमध्ये या पद्धतीनं आंदोलन होतं, मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीनं कामगिरी केलेली आहे आणि जरांगे पाटलांचं उपोषण होतं, बऱ्याचसं पार पडलं आहे, महसूल मंत्री म्हणून जी कामगिरी झाली आहे त्यावर काय सांगता? मी एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस, जी पोलीस माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे अधिभार आहे, माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि अत्यंत बारकाईनं सूक्ष्म नियोजन आणि अत्यंत या महाराष्ट्राची जी आपली परंपरा आहे, धार्मिक सांस्कृतिक परंपरा, आणि या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा हिंदूचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव, यामध्ये जे पोलिसांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नियोजन तत्वाच्या आधारावर काम केलेलं आहे। मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या सर्व आमचे डीजी असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव असतील आणि आमचे संपूर्ण शिपायापर्यंत जे कर्मचारी आहे, एकंदरीत पोलिसांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे। मी सर्व पोलीस अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो। आमच्या नागपूर पोलीस कमिशनरेट श्री सिंगलजी, आमचे नागपूरचे SP पोद्दारजी यांनी सुद्धा, मी पालकमंत्री या ठिकाणी आहे, आमचे अमरावतीचे CP, अमरावती SP यांनी सुद्धा मी बघितलं ज्या पद्धतीचं नियोजन माननीय गृहमंत्र्यांनी आणि DG कडनं आलं होतं आणि ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालंय पोलिसांकडनं, सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेचं उत्कृष्ट मॅनेजमेंट केलं। आणि मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना पोलिसांनी अत्यंत शांतपणे या आंदोलनाला पोलीस पुढे गेले आणि पोलिसांचं कर्तव्य अत्यंत त्या ठिकाणी नियोजनबद्ध राहिलं। पोलिसांनी प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळली, त्याबद्दल मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा आभार मानतो।
संपूर्ण देशाने अभिनंदन केलं. या देशातल्या 140 कोटी भारतीयांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं. कारण रोज जीवन जगण्याकरता लागणाऱ्या वस्तू जे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू पाहिजे असतात त्याची जीएसटी कमी असली पाहिजे, ही खूप मागणी होती. आणि जे अफोर्डेबल आहे, जे देऊ शकतात त्यांच्याकडनं थोडा जीएसटी घेतला तरी अडचण नाही. हा अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय समाजाला न्याय द्यायचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी केला. मी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. वाटते त्यांनी दोघांचा पहिले समन्वय करून घ्यावा. बबनराव तायवाडेजी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ते सांगतात आणि ते ओबीसीचे राष्ट्रीय त्यांची ओबीसी समाजाची त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी, त्यात त्यांनी मांडलं की कुठलाही अन्याय झाला नाही, कुठलाही त्या ठिकाणी झालं नाही. तर मग वडेट्टीवारजींनी एकदा त्या ठिकाणी अशी टीका करणे, मला वाटतं दोघांचेही मत वेगवेगळं दिसते का पक्षामध्ये. छगन भुजबल पहले कोर्ट जाने वाले थे, का स्टेटमेंट था. अभी वडेट्टीवार जी का क्या लगता है ये ओबीसी संगठन एक नाही, माझं म्हणणं असं आहे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला कोर्टात जायचा अधिकार आहे, प्रत्येकाला सरकारकडे याचा अधिकार आहे. मी सांगितलं की कॅबिनेट सब कमिटी आमची आहे, त्यामध्ये आलं तर आम्ही बोलू. मला असं वाटतं की यामध्ये खूप त्या ठिकाणी रोजच्या माध्यमासमोर येऊन त्यापेक्षा त्यांचं काय म्हणणं आहे ते जर सरकार समोर आलं तर सरकार विचार करेल.